नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर मी आता असं आहे वेतोरेमध्ये, आता जात आहे व्हिजिटला, खास व्हिजिट असा एक वजराटला. तर मग एक छोटीशी व्हिडिओ बनवूया. जाता जाताच काही क्षण असत ते तुमका दाखवतो आहे. म्हणजे काही ठिकाणं अशी असत ना, शांत वातावरण, नेचर, म्हणजे कोकणातले रस्ते वगैरे कशा प्रकारे वगैरे असा. तर मित्रांनो, आता समोर दिसतो कुडा देतो ह्या तिट्यावर राईट गेलात तर वेंगुर्ल्यातला, लेफ्ट गेलात तर वजराट सावंतवाडी, वजराट मार्गे सावंतवाडी. तर चला तर मग आता लेफ्टला जाऊचं आपल्या वजराटमध्ये. तर तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे व्हिडिओ होता ते पुढची. बघा हे समोर दिसता तो वजराट रोड. आता ह्या घर बघा की भारी आहे. तर मित्रांनो, आपण आता वजराटच्या शाळेकडे पोचलो. ही शाळा असा हैसर एक इष्टाचो इन्फ्लुएन्सर असा हेचो वजराटचो काढतो, म्हणजे वजराटचो ह्यो मेस्त्री आहे. चांगल्या प्रकारे रील वगैरे बनवता इंस्टाग्रामला. तर तो का आता सुट्टीनिमित्त कामानिमित्त काहीतरी असतो, तो गावाक नाही. तर ह्या असा वजराटचं सातेरी मंदिर, गिरीश्वर सातेरी मंदिर बघा. निसर्गाच्या सान्निध्यात किती सुंदर आणि वातावरणात बघा कसा मंदिर. आता कोकणातलं नेचर बघा, वरती ओढो आणि वरती माड वगैरे, निसर्ग अतिशय सुंदर. आपली लालपरी बघा कशा प्रकारे गावातलं दृश्य. ना भारी भारी नर्सरी पण असतात, म्हणजे तुमका कलमा वगैरे चांगल्या प्रकारे कुठच्या पण झाडाची, फुल झाडांची, फळ झाडांची, म्हणजे आंबा, काजू वगैरे चांगले मिळू शकतात. तुमका दाखवता आता हे नर्सरी असते. तिकडे 2-4 असतात नर्सरी. पुढे मागाशी एक व्हिडिओ करू गावाक नाही, कारण रोड क्रॉस करत होत आहे. तर आता ते व्हिडिओ म्हणजे वजराट गावचो प्रवेशद्वार. ह्यो प्रवेशद्वार असा वजराट गावचो, अतिशय सुंदर बघा. इथलो स्पॉटच भारी आहे. इथून आपल्याला आता वेंगुर्ला रोडला पुढे जायचं असा. असा वेंगुर्ला रोड बघा. मित्रांनो, मागाशी म्हणत होते मी, पाऊस सुरू जाऊचो. फायनली पाऊस सुरू आलो. मान्सूनचा पाऊस बघा भरलो आणि बऱ्यापैकी मोठ्यान पाऊस लागता. मी काही रेनकोट वगैरे आणू नये, नवीन वर्षाचे रेनकोट घेतो असा. त्याच्यामुळे बघूया संध्याकाळी घरात जाऊ येता की नाही. पाऊस तर भरपूर लागता. क्लायमेट बघा अगदी भारी, अतिशय सुंदर क्लायमेट हा. तर मित्रांनो, जोरात पाऊस लागायला सुरुवात झालेली असा. आता तंडीच्या माशाची व्हिडिओ आपल्या घेतलेली असत. तर नक्कीच यूट्यूबला या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तंडीचे मासे आणि गणपतीचं सीजन अप्रतिम व्हिडिओ येतले आहेत या चॅनलवर. सगळ्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांका. तर बघा कशा प्रकारे मान्सून सुरू झालेलो असा. पाऊस इलो कोकणातलं पहिलं पाऊस म्हटलं हरकत नाही, कारण बेडकाचा पाऊस आता आजपासून सुरू झालेला असा. जोरदार मुसळधार पाऊस लागतोय बघा. मी आता इले कामावरसून, तर आईन बघायचं साफसफाई केलं ना, तुमका दाखवत. तो कोपरं तडेचं पूर्ण साफ झालं, तडेचं पलीकडचं झालं साफ. आता हे कोपरं साफ करूच होतो ना, पूर्ण कराड काढल्यान, बिमली म्हणतात ते का, ती बिमली पूर्ण काढून टाकल्यान. वैसे मिरचीची झाडं असतात ती कोपरीची दुसरीकडे लावची आहेत. ही सगळी बिमली असा ना, ही बिमली काढल्यान कोपरं बघा स्वच्छ केलं अगदी. कारण उद्या ट्रॅक्टर दिलो नांगरूक, तर नांगरून घेऊचा त्याच्यासाठी. आणि ही वांगी असत ना, ही वांगी सगळी ती कोपरून त्या वांग्यात लावची असत थैसर. आणि हे कोपरं मोकळं करून ह्याच्यात तरवो पेरूचो असा.
चार कोपऱ्यांक पुरा असं तरव पेरायचो सर. आणि त्याच्यानंतर हडे तुमका दाखवतोय. आईंना सकाळच्या सत्रात मुळ्याची बिया पेरल्यानात आणि लाल भाजी ते बारीक बारीक तुमका दिसता. लाल भाजी इल्लली हा बारीक बारीक बघा लाल 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 दिसता ती बघा लाल भाजी इल्लली हा. आणि त्याच्या पुढे ह्या वळीत ना भेंडे घातले ना. अंतर थोडा कमी ठेवला ना पण भारी घातले भेंडे येले पण वरती. अजून असे हैसे 2 ओळी करूचे असत. पहिले ओळी केल्याने ते ह्यासाठी कसं ते बघा 2 आणि हैसर अजून 2 ओळी करूचे असत. चुलीक लाकडा नेतात ती बघा घरात. तर हे कणानी एक तर हो कोपरं साफ झालो का याच्यात आपण तरव पेरतलो. तर अशा प्रकारे आईन बरेचसा काम केलं दिवसभरात. मिल्यानंतर का थोडाच काम ठेवलं. तर थोड्या वेळानं आम्ही आता ती सगळी वांगी कुपवतलो. जरा थोडा वेळ जाऊन दे कामावरसून इले आत्ताच. तर ती वांगी कुपवतलो आणि तडे लावतलो. तर चला तर मग चहा पिऊया. पावसानं काळोख केले ना वांगी लावपर्यंत पाऊस नाही आलो तरी बरा होईत. कारण क्लायमेट खूपच बदलून टाकले ना पावसान. त्याचेच दिवस असतात सध्या. तरी पण जरा वांगी लावू देता की नाही ती बघूया. वांगी लावून टाकूया. तो त्याच्या आधी जाऊन चाय पिऊया बरी. मग येऊया परत पळतात. चला तर मग. खायची बदलूची अरे यश ती फुटली आहे ती का ही अडीला फुटली आहे ती भिंतीकडे बघ ती बघ कोणात. तर मित्रांनो वैसत ना मामांकडे कामा गेलो. तर यांची दांडे रिपेअर या बदलूचा असा. चौकडी बदलूची आहे चौकड. कारण त्याका वाळी वगैरे लागली आणि मोडलो होतो ते कमकुवत झालं तो. तर त्यांच्याने याचं तयारी बियारी करतं चालू हा. मिस्त्री लिहित वाडीत मामा शोभरकर माझे बाबा आणि भाचो आहे यांचो. भाचो नाही तर काम चाललं नाही. भाचो महत्वाचो. तर बघूया आता सांगाड्याचो कोंबडो काय घालतात तर का बकरो आतो. मामानू काय बकरो का डुकर सगळा रेकॉर्ड होता हा नुसता नाही. बघा मालक मालक ह्या मालक हे स्वतः मालक घराचे. मारा मग घन पटापट्टी का त्याला अजून खूप पुढे. काय माहिती तुमचं मॅडम आहे बाबा आज आलेल्या तुमका काळजी नाही तुमका म्हणता का. तर मित्रांनो काय गमत झाली ह्या आंबे दिसले वरती घरात जाताना कामावरसून घरात जातो पिंगोळे. तर आंबे दिसले तर आंबे काढूक गेलो. तितक्यात एक गाडीवाला येलो आणि ते 2 आंबे जे पाडले ते उचलून तो घेऊन गेलो. त्याला सांगा होतं टोल बिल भर म्हणून काहीतरी. तर टोलच्या पद्धतीने आंबेच घेऊन गेलो. टोल बिलचं काय शिरवलं बाजू. आंबे बघा कसले भारी आहेत. असे आंबे तुमका शोधून काही गावाचे नाही. तो खाऊचे असते ते नक्की जेवाय सर. आणि तुमका भानू काढून दिलेलो पण त्याचे चार्जेस पडतले वेगळे. तर मित्रांनो चहा पिऊन वगैरे झाली आणि आता आम्ही लोक पळड्यात. तर पळड्यात काम करूच असं त्याच्यासाठी लागता. आणि सर आम्ही आता वळी करतोय बघा दिसतले तुमका. तर आई काम करता पाऊसवरती लागता. हे बघा हे सरले 2 होळी कालचे त्या दिवशी हे एक आणि ही एक. आणि ही सर करूच्या आणि हे सर एक करू अजून बघूया पाऊस पडता. अशा प्रकारे ओळ करूची लागता. ती ओळ करून झाल्याच्या नंतर त्याच्यात अळी घालूची आहे. त्याच्यात अळी इल्लेली होती बघा. ही अशी अळी इल्लेली आहेत ही बघा. तर ही अळी झालेली आहेत. आता यांका ढाका विका देऊ होई आणि ही अळी मांडव किंवा तसं सडे दुसरं करू होयो. तर चला तर मग पुढच्या कामाक लागूया. ह्याच्यात असं वाळी जरा ते वाळीमुळे आई गेल्या तडे औषध हाडूक वाळीचा त्या घालतलं ह्याच्यात. आणि पावडर असा ती रामबाण पावडर ती घालतलं. ती झाल्याच्या नंतर त्याच्यात अळी घालू होई. तर मंडळीने याच्यावर वाळीची पावडर घालून घेतली. मुंगळ्याची पावडर वगैरे रामबाण आणि एक होल पाडून घेतले. त्या होलात आता बिया घालूची आहेत. तर मंडळीने याच्यात 2-2 बिया घालायची होलात.
एक दोन खूप पडले, खूप पडले. त्याच्यानंतर ना ते ओलावर माती घालून घ्यायची आणि जराशी धावायची, जास्त नाही. पुरी झाली. त्याच्यात भेंडे वगैरे भेंडे ना भेंडे घालून झाले. आता दुसरी ओळ करूची असा. चला सुरू करूया. तो साई काम करता. बघा ही दुसरी ओळ, ही एक ओळ आणि ही दोन ओळी. भाजी मुळो हिसरा घातलेलो सहज असं घातलं पेरलं ना आई. बारीक बारीक रविलेलो हा. आणि 2-3 दिवसात दिसतलो तुमका हिसरा. बघा हे सगळं लाल भाजीचं रवा. आणि हडे हे वाफे केले 2 आता आणि हे आधीचे. तर हिसरा आई आता हे घालता काय ता भेंडे. आणि हे कोपरं साफ केल्यानंतर ह्यो हिसरा हिचे मिरचे काढूचे असतात आणि वांगी ती काढूची तिकडे लावची आहेत. ती सकाळी सांगितलेली तुमका.